पुणे नसरापूर या ठिकाणी 1 मे रोजी जी घृणास्पद घटना घडली ती म्हणजे एका 3.5 वर्षाच्या चिमुकलीवर 65 वर्षाच्या नराधमाने बलात्कार करून ठेचून खून केला. त्याच्या कुटुंबियाने त्याला ठेचूनच मारावे अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे व त्याचे अंत्यसंस्कार केलेले सुद्धा आम्हाला कळवू नये अशी विनंती प्रशासनाकडे कुटुंबियांनी केलेली आहे. आपल्या डिजिटल न्यूज लोकमहा सत्य बातमी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. माझी भूमिका अशी आहे, त्या बाळाची हत्या झाली ना चिमुकलीची, त्या जाग्यावर त्याला ठेचून तसाच मारला पाहिजे. माझी एवढीच इच्छा आहे. तुम्ही काय संपर्क आता त्याला सोडवायला वगैरे जाणार किंवा काय? मला त्याचं तोंड सुद्धा बघायचं नाही, अजिबात नाही. आता माझ्यापर्यंत कुणी त्याचं अंत्यविधी झालाय म्हणून सांगाय पण येऊ नाही. काय ही माझी नम्रतेची विनंती आहे. गेल्या किती वर्षापासून संपर्कात नाही? 10 वर्ष झाली. आता तुमची हीच मागणी की त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी. कठोर कोर्ट शिक्षा व्हावी. फाशीच झाली पाहिजे. फाशी नाही कठोर तर मग त्याला नुसती त्याला शिक्षा ठेचून मारला नाही. पाहिजे त्याला. ठेचून मारला पाहिजे. फाशी ते किरकोळ आहे, जाळला पाहिजे त्याला उभा चौकांमध्ये त्याशिवाय असा जिवंत. न्याय व्यवस्थेवरती तरी माझी मनाची आग निवणार नाही. दादा, तुझ्या वडिलांनी कृत्य केलेलं आहे, वडील म्हणून काय वाटतं तुझ्या वडिलांनी एवढं कृत्य केलं? वडील म्हणून घ्यायची सुद्धा लाज वाटते ह्या अशा व्यक्तीला. त्याने त्याच्या पोटी मी जन्म घेतला, हाच माझा मोठा गुन्हा आहे आज. आणि ह्या चिमुकलीला हे जे काय घडलंय हे अमानुषपणे त्यांनी जे हे केलेले कृत्य, ह्याला मला हे निंदनीय कृत्य अत्यंत. ह्याला कठोरातली कठोर शिक्षा म्हणजे त्याला फाशी झाली पाहिजे, त्याला खेचून मारला पाहिजे तिथं त्याच ठिकाणी. त्या चिमुकलीला न्याय दिला पाहिजे. आज माझी बाची तशीच ती आहे मला. माझ्या बहिणीच्या किती 11 मला माझे बाचे आहेत. मला खूप वाईट वाटले अत्यंत. म्हणजे जी समाजातून प्रतिक्रिया तिखट उमटते, संतप्त प्रतिक्रिया तीच तुमची आमची तीव्र भूमिका आहे की त्याला खेचून मारला पाहिजे. तीव्र भूमिका आहे कारण की आम्हाला ह्यात मध्ये लय त्रास होतोय, मानसिक त्रास होतोय. आपल्या आत घुटमळतोय जीव.